तुझको ले उड़ता हवा बनके मैं खुशबू की तरह, तुझको ले उड़ता हवा बनके मैं खुशबू की तरह, उम्र भर रखता जमाने की निगाहों से परे, दिल भी गर पूछता तेरा तो कभी ना कहता, मैं जो शायर कभी होता तेरा सेहरा कहता, चांद को चांद न कहता तेरा चेहरा कहता। मित्रांनो, वेलकम टू द डे 207 ऑफ डेली व्लॉगिंग विथ जस्नील थिंग्स. आज मी एक शेफ मागवला आहे घरी. साऊथवरनं एक शेफ मागवला आहे आणि त्याचं नाव आहे कलाविदा प्रशांत. आज शेफ मोड मध्ये आलेले आहेत आणि काय काय बनवणार आहात तुम्ही? आज आम्ही बनवतोय बेवडा चिकन. काय बेवडा चिकन? बेवडा चिकन म्हणजे असं आपलं काहीतरी टाकायचं आणि एक कसं आहे, पोटात दोन घोट गेल्यानंतर माणसाला कळत नाही जसं की आपण काय खातोय. त्यामुळे हा चिकन तसंच आहे की काय पण टाका आणि बनवावाला भात आहे. सो बघूया आपण की प्रशांत फक्त गणपतीची आखणीच चांगली करू शकतो की जेवण पण ते आज सिद्ध होणार. आणि बापरे, कोलेस्ट्रॉल ओतलेलं आहे त्यांनी. हे आहे राईचं तेल, जे चांगलं असतं, त्रास नाही होत राईच्या तेलाने. असं फक्त पाजायला मस्त मस्टर्ड ऑइल आहे. तर याचा वास आधी घालवायचा आपल्याला. याला तेल फाडणं असं म्हणतात. अशी लोकांची फाटते तशी आपण या तेलची थोडीशी फाटूया. ट्रेन मध्ये भैया लोकांचा वास घेऊन जशी फाटते आईच्या तेलाचा, तो वास आधी घालवायचा आहे. त्याचा वास गेला नाही तर आला 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 बाई. ट्रेन खिडक्या उघडा, खिडक्या. गोरखपूर ट्रेनचा आवाज आला काय तुला? हे गरम होतं का रे? हे नाही होत ना गरम? हा नाही. हा ते राहील. मिरची आणि गार्लिक पेस्ट टाकली का? झाकण ठेव, गॅस लावले लागतील. झाकण ठेव, तेल तेल होईल. थोडं थोडं उचलून थोडं हलव आणि गॅस स्लो कर म्हणजे जळणार नाही. गॅस स्लो केला ना, जळायला लागलं ना ऑलरेडी म्हणून बोललो. पाणी आहे ना याच्यामध्ये म्हणून ते काय खोकला चिकन बनवतोय का? मिरची आहे ना, मिरची मजा आहे. मित्र शोकचीच मजा आहे. काय बोलतात काय पण याला? हळूहळू. ऍक्च्युली हे चकना चिकन आहे. याच्यामध्ये बिलकुल कांदा, टोमॅटो कसं काय बोलतोय? ऑन व्हॉट बेसिस हे टेस्टी लागतं मग? नाही, आता हे याचे दणकण टाकायचे. टेन्शन आहे भाई. 2 मिनिटावाला चिकन वाटतंय. नाही 2 मिनिटं नाही, वेळ लागतो. पण कसं आहे, फ्रेश म्हणजे इंग्रेडियंट्स पण याचे फ्रेश आहे. इंग्रेडियंट्स की इंग्रेडियंट्स लावल्या. इंग्रेडियंट्स आपली आहे ना लक्ष्मीबाई खानोलकर इंग्लिश. LK इंटरनॅशनल. हे काय? तंबाखू. फ्रेश कोस्ट कोरिएंडर सीड्स. कुठून आणलं एवढं सगळं? अरे हे आता केलं इथे. बेसिकली हे
माताडी कामगार लेवलला जाऊन बनवतो हे चिकन. हा ते जर लागेल नंतर एवढे लावतोय बाई. आता गेलो. आता कुठे आहे हे? दूध वगैरे झालं काय? नाही, भात आहे त्याच्यात. 150 वर्ष जुना भात आहे. नाही रे सकाळपासून. चिकनने हे जे पाणी सोडलंय हां त्यावरच जास्त गेम आहे. आता हे जे कोरिएंडरचे हे आहेत ना, ॲक्च्युली हे याच्यामध्ये फ्रेग्रन्स जास्त असतं. कोथिंबीर आपण खातो ती वेगळी, पण हे फ्रेग्रन्स आहे. गेम ह्याच्यावर आहे. कुठली आहे? वेगळी कोथिंबीर आहे? नाही कोथिंबीरच आहे. कोथिंबीरचे दांडे रे बेसिकली. हां. कोथिंबीर नाही टाकायची, ते दांडा टाकायचं. चकना चिकन नाव चांगलं आहे. चकना चिकनच नाव आहे. आत्ताच नाव ठेवलं आहे आपण. त्याच्यावर कशाबरोबर पण खाऊ शकतो आपण. मेन गेम पडायचा आहे याच्यामध्ये. कुठला? दारू. क्रीम. तो बोलला चकना चिकन आहे. दारू टाकूनच वेगळा पेक भरायची गरज नाही. याच्यातच टाकायची दारू, टाईट होऊन टाकायचा. थोडा इझिली नाही होत. त्या लेवलची जजमेंट चालू आहे एकदम. आणि आम्ही सारे खबरिये. दूध आहे ना बाबा जरा? चिकन अजून किती शिजायला पाहिजे? बस ना. अरे परत ठेवणार ना आपण क्रीम टाकल्यावर. लगेगा तो फिर और डालेंगे ना. आता क्रीम टाकल्यावरती थोडंसं त्याची आंच कमी ठेवायची. चखना ग्रीन चिकन झाला आता. थोडं होऊ दे व्यवस्थित. लाल लसूण पेस्ट खाऊया. नाही आता कुठे आलं लसूण? आता कुठे टाकलं ना, आता झालं. कोथिंबीर लागेल. रेडी? येस ब्रो. तर आपला चकना चिकन रेडी आहे. ग्रेव्ही तर ठीकच झाली आहे. तर कशाबरोबर खायचं यावर गेम आहे. हॅलो मित्रांनो, सो ही होती प्रशांतची स्पेशल रेसिपी चकना चिकनची. चकना चिकन वगैरे त्याने असंच टाईमपास नाव दिलं. ॲक्च्युली ते कोरिएंडर चिकन असं बोलू शकतो त्याला. पण तुम्हाला व्लॉगमध्ये कारण की मी प्रॉपर प्रोसेसमध्ये नाही शूट केलं, तर तुम्हाला असं वाटलं असेल की रेसिपी कळली नाही तर डिस्क्रिप्शन चेक करा. डिस्क्रिप्शनमध्ये प्रशांतकडनं एक रेसिपी घेऊन मी प्रॉपर टाकलेली आहे. पण ते ट्राय करून बघा तुम्ही. मला तर मस्त वाटली, टेस्ट आवडली, एकदम भारी होतं. ऑल्सो कालचा दिवस पूर्ण दिवस आम्ही ऑर्गॅनिक रील्स पण शूट केलं. पण ऑफकोर्स परत तोच सीन आहे. व्लॉग पण आहे त्याचा आपण टाकू शकत नाही कारण की रील्स आल्या नाही आहेत. पण येतील ते, तसं रील येतील तसे मी BTS टाकत जाईल. आज आपण ट्रॅव्हल करतो आहे आजपासून. ते ऑफकोर्स तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघाल. त्यासाठी आज खूप काय काय तयारी करायची, दाढी करून सगळं बॅग पॅक करून आपण ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग उद्यापासून येतील. मिळते है अगले देश में डायरेक्ट. आणि श्रिया आहे माझ्यासोबत.
श्रेयाची बहीण पण आहे. सो आम्ही तिघं असं चाललो आहे. तर त्याचे व्लॉग वगैरे आता उद्यापासून ती सिरीज चालू होईल व्लॉगची ट्रॅव्हलिंगची. सो आजचा व्लॉग कसा वाटला ते तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. रेसिपी ट्राय करून बघा. प्रशांतला सांगा ते कसा, प्रशांतला कॉमेंटमध्ये सांगा त्याचं तुम्हाला कुकिंग आवडलं की नाही आवडलं, की कसं काय वगैरे वगैरे वगैरे. पण तुम्हाला एक गोष्ट नक्की करायची ते म्हणजे सबस्क्राईब करायचं आहे. तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता मित्रांनो. फक्त व्लॉग बघून निघून जात असं नाही चालणार, असं नाही चालणार. सबस्क्राईब करावं लागेल. सो सबस्क्राईब राईट नाव. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. सपोर्ट कीजिए भाई, सपोर्ट कीजिए. पुलिस स्टेशनला कंप्लेंट करीन मी. सपोर्ट करा मला.